श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? ऑस्ट्रेलिया या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 26 जून 2026 शुक्रवार. आजचा दिवस काही राशींसाठी आर्थिक लाभ, नवीन संधी आणि आनंदाची बातमी घेऊन येत आहे, तर काही राशींनी निर्णय घेताना संयम ठेवण्याची गरज आहे. आज गुरुची कृपा कोणावर आहे? कोणाच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होणार आहे, कोणाला धनलाभ होणार आणि कोणत्या राशीने आज विशेष सावध राहायला हवं, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या राशी भविष्याला. जाणून घेऊया सर्वप्रथम राशीविषयी, जी आहे मेष राशी. मेष राशीच्या जातकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरू शकतो. अनेक दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते आणि ती यशस्वीपणे पार पाडल्यास पुढील काळात त्याचा फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळण्याचा संकेत आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून नक्की घ्या. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढे फायदा होण्याचे खूपच चांगले संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल. प्रेम संबंधात संवाद वाढवा. गैरसमज दूर करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आरोग्याच्या बाबतीत पुरेशी झोप घ्या आणि ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. आजचा उपाय, श्री गणेशाला आज दुर्वा अर्पण करा. आजच्या दिवशी लकी रंग तुमच्यासाठी आहे लाल, तर लकी अंक आहे 9. चला तर मग जाणून घेऊया पुढच्या राशीविषयी, जी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांनो, आजचा दिवस संयम, सातत्य ठेवणाऱ्यांसाठी लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा नवीन व्यवहार मिळवण्याची दाट शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवावे. आर्थिक स्थिती सुधारणा होईल. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. घरातील एखाद्या शुभ बातमीमुळे मन प्रसन्न होईल. प्रेम संबंधात विश्वास वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा आज प्रयत्न करा. आरोग्य चांगले राहील, मात्र आहार संतुलित ठेवा. आजचा उपाय, गरजूंना आज अन्नदान करा. आजच्या दिवशी लकी रंग आहे हिरवा, तर लकी अंक आहे 6. चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीविषयी. मिथुन राशीच्या जातकांनो, आज तुमचे संवाद कौशल्य तुम्हाला यश मिळवून देऊ शकतं. मीटिंग, मुलाखत किंवा सादरीकरण असेल तर तुमची छाप चांगली पडेल. व्यवसायात नवीन कल्पना राबवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग किंवा यूट्यूब क्षेत्रातील व्यक्तींना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढण्याची देखील शक्यता आहे, मात्र अनावश्यक खर्च आज टाळा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात चांगली एकाग्रता राहील. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक वातावरण राहील. जोडीदाराशी मन मोकळेपणाने आज बोला. आरोग्याच्या बाबतीत डोळ्यांची आणि झोपेची काळजी घ्या. आजचा उपाय, भगवान विष्णूच्या नावाचा आज जप करा. आजच्या दिवशी तुमच्यासाठी लकी रंग आहे पिवळा, तर लकी अंक आहे 5. चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीविषयी. कर्क राशीवाल्यांनो, आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानला जाऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आज आहे असं म्हटलं तरी चालेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून आज कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची देखील शक्यता आहे. व्यवसायात विस्तारासाठी चांगला काळ आहे. नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभाचे आज संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात एखादी शुभ बातमी मिळू शकते. प्रेम संबंध अधिक दृढ होतील. विवाहितांना जोडीदाराचे उत्तम सहकार्य आजच्या दिवशी मिळणार आहे. आरोग्य आज चांगले राहील.
नियमित व्यायाम सुरू करण्यासाठी योग्य दिवस आहे असे म्हटले तरी चालू शकते. आजच्या दिवशी श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवा. आजच्या दिवशी तुमच्यासाठी लकी रंग आहे पांढरा, तर लकी अंक आहे 2. चला तर मग जाणून घेऊया ह्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संयम आणि योग्य नियोजनाचा आहे. सकाळी काही कामांमध्ये अडथळे आले तरी दुपारनंतर परिस्थिती ही सुधारेल. वरिष्ठांशी संवाद साधताना शांत आणि स्पष्ट भूमिका ठेवा. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात प्रगतीचे नवीन मार्ग देखील खुलू शकतात. व्यवसायात नवीन ग्राहक देखील मिळू शकतात. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. मोठी आर्थिक जोखीम मात्र नक्कीच टाळा. आर्थिक स्थिती स्थिर राहील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आज बचत देखील वाढेल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची देखील चर्चा होऊ शकते. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आज उपयुक्त ठरेल. प्रेमसंबंधात आज अहंकार टाळा. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यामध्ये गोडवा वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पचन संस्थेची काळजी घ्या. तिखट आणि तेलकट पदार्थ आज कमी खा. आजच्या दिवशी भगवान गणेशाला लाल फुले अर्पण करा. आज तुमच्यासाठी लकी रंग आहे सोनेरी, तर लकी अंक आहे 1. चला तर मग जाणून घेऊया पुढच्या राशीविषयी, जी आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांनो, आजचा दिवस प्रगतीचा आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची आज शक्यता आहे. तुमच्या नियोजन क्षमतेमुळे वरिष्ठ प्रभावित होतील. नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळण्याचे आज संकेत आहेत. मुलाखतीसाठी किंवा नवीन कामासाठी दिवस आजचा अनुकूल आहे. व्यवसायात नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभाचे योग बनत आहेत. लहान गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली एकाग्रता राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी दिवस सकारात्मक आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भावंडांकडून मदत मिळेल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. अविवाहितांसाठी नवीन ओळख होऊ शकते. आरोग्य चांगले राहील, पण जास्त कामामुळे थकवा हा जाणवू शकतो. आजच्या दिवशी हिरव्या मुगाचे दान करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजच्या दिवशी तुमच्यासाठी लकी रंग आहे हिरवा, तर लकी अंक आहे 5. चला तर मग जाणून घेऊया पुढच्या राशीविषयी, जी आहे तुळा रास. तुळा राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची चिन्हे आहेत. वरिष्ठांकडून आज कौतुक देखील होऊ शकतं. व्यवसायात नवीन करार किंवा मोठी ऑर्डर मिळण्याची आज शक्यता आहे. भागीदारीतील कामासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीपूर्वी योग्य तो सल्ला घ्या. कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाची चर्चाही होऊ शकते. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेम संबंधात गैरसमज हे दूर होतील. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. आजच्या दिवशी आरोग्य चांगले राहील. नियमित चालणे आणि योग हा आजच्या दिवशी तुम्हाला खूपच फायदेशीर ठरेल. आजच्या दिवशी देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावा. आज तुमच्यासाठी लकी रंग आहे निळा, तर लकी अंक आहे 6. चला तर मग जाणून घेऊया पुढच्या राशीविषयी, जी आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरू शकतो. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल आणि भविष्यात मोठी जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात आर्थिक लाभाचे संकेत आहेत. जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. थकलेले पैसे परत मिळण्याची देखील शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील. प्रेमसंबंधात विश्वास आणि जवळीक वाढेल. विवाहित जीवनात सुखद राहील. आरोग्य चांगले राहील, मात्र वाहन चालवताना आज काळजी घ्या. आजच्या दिवशी भगवान शिवाला जल अर्पण करा. आज तुमच्यासाठी लकी रंग आहे लाल आणि लकी अंक आहे 9. चला तर मग जाणून घेऊया पुढच्या राशीविषयी, जी आहे धनुरास.
धनु राशीच्या जातकांनो, आजचा दिवस संयम आणि योग्य नियोजनाचा आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांशी स्पष्ट संवाद ठेवल्यास भविष्यात फायदा होईल. व्यवसाय नवीन व्यवहार करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. आर्थिक बाबतीत आज जोखीम घेणं टाळा. कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. शांतपणे मत मांडल्यास वातावरण आजचे चांगले राहील. प्रेमसंबंधात जोडीदाराच्या भावना समजून घेणे गरजेचे राहील. छोट्या गैरसमजाकडे दुर्लक्ष करून विश्वास वाढवा. आरोग्याच्या बाबतीत पचन संस्थेची काळजी घ्या. पुरेसे पाणी प्या. आजच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करा. आज तुमच्यासाठी लकी रंग आहे केशरी, तर लकी अंक आहे 3. चला तर मग मंडळी, जाणून घेऊया पुढच्या राशीविषयी, जी आहे मकर राशी. मकर राशीच्या जातकांनो, आजचा दिवस भागीदारी आणि सहकार्याचा आहे. नोकरीत तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नवीन प्रकल्पाची सुरुवात होण्याची आज शक्यता राहील. व्यवसायात भागीदारासोबतचा समन्वय चांगला राहील. आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. घरातील वातावरण सकारात्मक राहील. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. विवाहितांनी एकत्र आज वेळ घालवला तर खूपच चांगलं होईल. आरोग्य चांगले राहील, पण पुरेशी विश्रांती ही महत्वाची ठरेल. आजचा उपाय असा आहे, शनिदेवाला काळे तीळ आज अर्पण करा. आजच्या दिवशी लकी रंग आहे गडद निळा, तर लकी अंक आहे 8. चला तर मंडळी, जाणून घेऊया त्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा दिवस मेहनतीचे फळ देणारा आहे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्यातून भविष्यात प्रगतीची संधी देखील मिळू शकते. व्यवसायात खर्च आणि उत्पन्न याचा समतोल हा राखता आला पाहिजे, कारण त्यानेच तुमची प्रगती होऊ शकते. नवीन ग्राहक आज मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने नाते अधिक दृढ होईल. प्रेम संबंधात संयम ठेवा. संवादांमुळे गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीने झोप आणि मानसिक शांततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी तुमच्यासाठी उपाय असा आहे की तुम्ही गरजूंना अन्नदान करा. तुमच्यासाठी आज लकी रंग आहे आकाशी निळा आणि लकी अंक आहे 8. चला तर मंडळी, जाणून घेऊया राशी चक्रातल्या शेवटच्या राशीविषयी, जी आहे मीन राशी. मीन राशीच्या जातकांनो, आजचा दिवस हा सकारात्मक ऊर्जा घेऊन आलेला आहे. नोकरीत कौतुक मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी हा काळ खूपच चांगला आहे. व्यवसायात नवीन कल्पना फायदेशीर ठरू शकतात. ग्राहकांचा विश्वास वाढेल. आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. मुलांकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून खूप चांगली बातमी मिळू शकते. प्रेम संबंध अधिक दृढ होतील. अविवाहितांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आरोग्य चांगले राहील. ध्यान किंवा प्रार्थनेमुळे मानसिक शांतता मिळेल. आजचा उपाय, भगवान गणेश आणि भगवान विष्णूचे स्मरण करून दिवसाची आज सुरुवात करा. आजच्या दिवशी तुमच्यासाठी लकी रंग आहे पिवळा, तर लकी अंक हा 7 आहे. आजच्या दिवसातील विशेष राशी म्हणजेच भाग्यवान राशी आहेत कर्क रास, कन्या रास आणि मीन रास. तर संयम ठेवण्याची गरज जी आहे ती म्हणजे सिंह राशी आणि धनु राशीच्या जातकांना स्वतःवर संयम ठेवणं खूप गरजेचं राहणार आहे. मित्रांनो, हे होते 26 जून 2026 चे सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. लक्षात ठेवा, ग्रह आपल्याला दिशा दाखवतात, पण आपले कर्म, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच आपल्याला आपल्या भविष्याचा पाया घालून देत असतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अस्ट्रोराय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे दररोजचे राशी भविष्य तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल. कमेंटमध्ये तुमची रास आणि गणपती बाप्पा मोरया असे नक्कीच लिहून मला पाठवा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत श्री स्वामी समर्थ कृपा ठेवो. आपला दिवस शुभ जाओ. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.